कुठली कंपनी होती त्याची? मौसमी. मौसमी केमिकल्स. हे बघ, मौसमी केमिकल्स नावाची एक कंपनी आहे जिच्या लायसन्सचं काम मी करतो. काल रात्रीपर्यंत त्यांचं काम जर पूर्ण झालं नसतं तर कंपनीला दंड भरावा लागला असता आणि तो दंड काही लाखांच्या घरात होता. कदाचित कंपनी सील झाली असती आणि त्या कंपनीत काम करणारे अनेक कुटुंब रस्त्यावर आले असते. हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. काय म्हणाला? नाही, काही नाही. मी तुम्हाला एक अर्ज लिहून देते, तुम्ही ते पोलिसांना द्या. काय आहे की हे अर्ज केल्याशिवाय ही केस पुढे जाणार नाही. पोस्टमॉर्टम तर लागेलच. हे घ्या. धन्यवाद. येतो. तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. सानिका, काळजी करू नकोस, मी आहे. काल रात्री मौसमी केमिकल इंडस्ट्रीजमध्ये एवढी मोठी घटना घडली आणि कालच हे त्या कंपनीच्या लायसन्स रिन्यूसाठी गेले होते. त्यांना माहीत होतं का या घटनेबद्दल? हे माझ्यापासून काहीतरी लपवत तर नसतील ना? नाही नाही नाही, असं काही नसेल. पण असंच काही असलं तर? कुठल्या मुहूर्तावर या केरसुनेले माझ्या घरात सून करून आणली मी काय माहिती. तिच्या अशा वागण्याने तर सगळ्या घराले ग्रहण लाटी जाईल. काय करावं माया पोळी सगळं समजून नाही राहिलं. काय तोंडातल्या तोंडात बोली राहिली हो तू? जे काय बोलायचं ते जरा स्पष्ट बोल ना. तुला सांगते, तुझ्या बायकोचे लक्षण काही बरोबर नाही दिशी राहिले मले. तिच्या अशा वागण्याने आपल्याला रस्त्यावर भिका मागायची पाळी दिसते. तितकी साधी बोळी नाही येते. कवडीच्या भावाने बाजारात विकी टाकीन ती आपल्याला. आणि खबरदार, तू पुष्पाले काही बोलली तर पुष्पामुळे माझं आयुष्य सुरळीत सुरू आहे, नाहीतर कवाच बरबाद होई गेलो असतो मी. हा म्हणा, अरे तुला समजे नाही राहिलं. गोड बोली सण तू काटाकाडी राहिली ती. अजून बी वेळ गेलेली नाही. हे विचार कर, नाही तर ही पोरगी आपलं घर बरबाद करून टाकीन बेटा. अगं आई, काय बोलते तू? तुला कळतंय का? अगं माझं आयुष्य पुष्पामुळे बरबाद नाही होते, तर त्या मनोज आणि वल्लरीमुळे होतंय. त्यांच्यामुळे माझ्या गावचं घर गेलं, जमीन गेली. पुष्पा आहे ना तर मी आहे. माझ्या आयुष्याला जे ग्रहण लागलंय ना त्या मनोज आणि वल्लरीमुळे लागलंय. माय हो, आता बायकोच्या विरोधात एक शब्द ऐकून घ्यायला तयार नाहीये. काय मोहिनी टाकली त्या पुष्पाने काय माहिती याच्यावर. तुझ्या ताटाखालच्या मांजरच होई गेलाय हा. एक गोष्ट लक्षात ठेव, जसा त्रास तू संगीता आणि वल्लरीला दिलाय ना, तसा पुष्पाले द्यायचा विचार बी केला ना तर मी तुझ्या टाळकं फोडी टाकीन. विसरी जाईन की तू माझी आई आहे. पुष्पा काय वल्लरी नाही, तू देशील तो त्रास सहन करायला. मया काय बोली राहिला? तुला समजी राहिलं का? तुझ्या जन्मदात्या आईले बोलतोय तू, लाज कशी वाटत नाही तुले? फुटलं हो माय, मा त्यांना शिबस फुटलं. हेच दिवस बघायचं बाकी राहिलं होतं. देवा, हे असे दिवस बघण्यापेक्षा मला बोलून गेले बाबा. तुझ्याकडे बोलून घे, नको ठेवू, मला नाही जगायचं आता. ओरड, अजून जोर जोराने ओरड. त्या देवाने नाही उचललं ना तुले तर मी असं काहीतरी करीन की बरोबर मनोज आणि वल्लरी बरोबर तुला उचली सण बाहेर फेकी देतील घराच्या. शाबास रे मर्दा, महेंद्रला तर बरोबर बाटलीत उतरवलंय मी. आता माझ्या इशाऱ्यावर नाचत राहणार. तय्य तय्य तय्य. हाय, काय करतेस? हाय, काही नाही गो, आवरावरी चाललीये बघ. सकाळची गडबड, कॅफेतही जायचंय ना, स्वयंपाक करतेय. मस्त ग. ए काय बनवतेस? नेहमीच आपलं पोळी भाजी. ऐक ना, तू जरा एका जागेवर उभं राहून बोल ना नीट माझ्याशी. किती किती फिरतेस?
नाही, एका ठिकाणी उभं राहून बोलायला आवडेल, पण सकाळी वेळच मिळत नाही गो तेवढा. माझ्याशी बोलताना तू नेहमीच बिझी असतेस. तेजा, असं काही नाहीये गो, पण जस्ट गडबड सुरू आहे आता, एवढंच. बरं ऐक, श्वेताशी काही बोलणं झालंय का तुझं? नाही, इतक्यात काहीच बोलणं झालं नाही आमचं. मग वल्लरीशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? हो, वल्लरीचा फोन आला होता, तो उचलला सुद्धा मी. पण काय झालं, ती गडबडीत होती आणि मी माझ्या गडबडीत होते, त्यामुळे असं विशेष असं बोलणं नाही झालं. अच्छा अच्छा, ओके. प्रेरणा, ऐक ना, तू इकडून तिकडे फिरतीयस ना, मला काही दिसत नाहीये. आता तू कुठे ठेवलायस कॅमेरा? मी भिंत बघू का? सॉरी सॉरी सॉरी, असं काही नाहीये. बोल बोल. आता ना खरं तर थांबून छान बोलायची इच्छा आहे तुझ्याशी, पण काय आहे ना, सकाळी घड्याळाचे काटे थांबत नाहीत ना, मग काय करायचं? हो ना, मग बस घड्याळाच्या काट्याच्या मागे धावत. बाय. तेजा, श्वेता, श्वेता ना कधीच फोन उचलत नाही. कुठे असतो फोन काय माहिती, कधी जागेवर नसते, कायम गायब. ताई, मला सांगा, तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या विरोधात केस का करायची आहे? हो मॅडम, जगणं नकोसं केलंय माझं या नवऱ्या. अहो रोज पिऊन येतो आणि हाताला येईल त्याने मारतो. काय? अहो पण तुम्ही मार का सहन करताय? मुळातच मला एक गोष्ट सांगा, त्यांच्याकडे दारू पिण्याचे पैसे येतात कुठून? तुम्ही देता, बरोबर? देऊ नको तर काय करू? अहो लहान लेकरं आहेत माझी, त्यांना घेऊन कुठे जाऊ मी? हाच प्रॉब्लेम आहे ताई आपला. कधी मुलांमुळे गप्प बसतो, तर कधी आई वडिलांच्या इज्जतीमुळे. आणि म्हणूनच अशा लोकांचं फावतंय आजकाल. सॉरी, एक मिनिट. त्याच्यातही मी तुमच्याशी नंतर बोलते, समोरच क्लायंट बसला. हो, मला फक्त एवढंच सांग, या वीकेंडला भेटूयात का आपण? त्याच्यातही प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समोर क्लायंट बसल्यात, मी बोलते नंतर तुमच्याशी. बाय. अगं, इथे मी एकटीच रिकामटेकडी बसले बहुतेक. नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणी संसारात छान गुरफटलेल्या आहेत आणि मी बसले इकडे रिकामटेकडी. मला काहीच कामं नाही आहेत. मूर्खासारखी मी भेटायचे प्लॅन करते प्रत्येक वेळेस. यांना काहीच पडलेलं नाहीये. जाऊ दे, गेले खड्ड्यात. आय जस्ट हेट देम. काय? हाय तेजताई, सॉरी, ते मग अशी क्लायंट समोर बसल्या होत्या, त्यामुळे तुमच्याशी नीट बोलता नाही आलं. हो ना, आणि माझी पण स्वयंपाकाची खूप गडबड सुरू होती, त्यामुळे मलाही नीट बोलता आलं नाही. तुम्ही हे सगळं का मला एक्सप्लेन करताय? मी कोण लागते तुमची? वल्लरी, तुला कळतंय का काही? नाही, नेहमीप्रमाणे तेजा मॅडम आपल्यावर चिडलेल्या आहेत. ओ नाही नाही प्रेरणा, कसं आहे, आपल्या माणसांवर चिडतात, बिझी लोकांवर नाही. अरे बापरे, त्याच्यातही तुम्ही पण ना. अहो समजून घ्या सर आम्हाला पण. आम्हाला काही फक्त कामं नाही आहेत, संसार सुद्धा आहे. आणि तुम्ही जेव्हा संसारात पडाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल या दोन्ही गोष्टींची तडजोड काय असते ते. माझ्या मैत्रिणी युनिक आहेत हे मला माहिती होतं, पण इतक्या युनिक आहेत हे माहिती नव्हतं की त्यांना आता त्यांच्या संसारापुढे त्यांची मैत्रीण सुद्धा दिशेनाशी झाली आहे. हे जरा आतीच होतंय तेजा. मैत्रिणी दिसत नाहीत वगैरे असं काही नाहीये, पण एकदा संसारात पडला ना माणूस की प्रायोरिटीज थोड्याशा बदलतात गो. म्हणजेच थोडक्यात संसारात पडल्यानंतर मैत्रीचा बळी दिला जातो, हेच ना? त्याच्यातही
असं नाही म्हणता येणार, पण काय आहे, संसार आणि काम म्हटलं की जरा तडजोड करावी लागते. मग तेच मी म्हणतेय की तडजोड ही नेहमी मैत्रीमध्येच का करायची? बरोबर नाही, कारण माहितीये की मैत्रीण काय आहेच, म्हणजे कधीही फोन केला, आपल्याला कधीही गरज लागली तर ती असणारच आहे. रिकाम टेकडी बसलेली आहे ना मैत्रीण. अरे तुम्हाला कळतंय ना, तुम्ही मला टेकन फॉर ग्रँटेड घेताय दोघी जणी. वल्लरी, मला असं वाटतं की तेजाच्या रागावरचं सोल्युशन आपल्याकडेच आहे. आपण तिला भेटल्याशिवाय काही तिचा राग जाणार नाहीये. काय वाटतं तुला? अरे बाप रे, मग चला लवकर भेटूया, प्लॅन करूयात. कधी भेटायचंय? करा न करा प्लॅन करा, तुम्ही भेटा. मला 0 इंटरेस्ट आहे, मला नाही भेटायचं. नाही, तू असं बोलत असलीस ना तरी सुद्धा सगळ्यात आधी धावत धावत तूच येशील याची खात्री आहे मला. काय गो वल्लरी, येशीलच तू, कारण तुझं तितकं प्रेम आहेच आमच्यावर. अगदी खरंय. हे कळतंय ना, मग भेटत जा. असो, मला कामं आहेत भरपूर. मी काय तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाहीये, कळलं ना? बाय. बर, बाय. बाय. म्हणजे उद्या जर माझं लग्न झालं तर माझी पण अशीच अवस्था होईल का? म्हणजे माझं आयुष्य माझ्या हातात राहणारच नाही, ते दुसऱ्याच्या सोयीप्रमाणे मला मोल्ड करावं लागेल. आली तू? ये ये ये, बस पाणी आणते मी तुझ्यासाठी. काय ग वल्लरी, कसा गेला दिवस तुझा? आ सांग तरी, काय झालं ऑफिसमध्ये? वहिनी, आज ना एक वेगळीच केस आली होती माझ्याकडे. त्या ताई खूप रडत होत्या. खूप विचित्र वाटलं मला, काही सुचतच नव्हतं. मला विश्वास आहे, पण त्या ताई रडत आल्या ना तरी तू केस जिंकशील आणि त्या हसत परत जातील. बोलत काय बसले मी, थांब तुझ्यासाठी चहा टाकते. आले टाकून. ना वहिनी, हा काय? तुम्ही खूप दमत असाल नाही घरातली कामं करून, आणि त्यात धगधग होते हो तुमची. मी फक्त तुम्हाला म्हणते मी मदत करीन, पण कामामुळे मला खरंच पॉसिबल होत नाही. मला खूप गिल्ट येतो. वल्लरी, का घरची काम आहे ती, आणि त्यातून तुम्ही आमच्यासाठी जे काही करताय त्यापुढे काहीच नाहीये. हे वहिनी प्लीज, हे तुमचं आमचं असं करू नका. जे काही आहे ते आपल्या सगळ्यांचंच आहे. हो, हे मात्र खरं बोललीस. हा, ह्या अडचणीच्या काळामध्ये आपलीच माणसं कामाला येतात ना ग. मनोज भाऊजींची तर खूप मदत झाली वल्लरी. त्यांनी यांना धंद्यासाठी पैसे दिले आणि यांनी लगेच नाक्यावरती भाजी विकायच्या स्टॉलसाठी जागा पण बघितली. काय सांगताय? अरे वा वहिनी, आता दादांना सांगा हा बिझनेस आता जोराने सुरू करा आणि छान प्रॉफिट मिळवून दाखवा. आता सासूबाई आणि हे पोचले पण असतील. मी पण आवरून निघतच होते. मला मी काय म्हणते, तू पण आवडते का ग? आपण दोघे एकत्र जाऊया, मला बरे वाटेल ग जरा. वहिनी, खरं सांगायचं तर माझी खरंच खूप इच्छा आहे तुमच्यासोबत यायची, पण आत्ता एक अर्जंट केस स्टडी आहे. ते जर नाही झालं ना तर उगाच प्रॉब्लेम होईल. सो सॉरी. तुम्ही तिघं जाऊन या ना आत्ता, मी नंतर नक्की येईन. हां चालेल चालेल, मी जाते. तू नंतर ये ना, काही हरकत नाही, नंतर ये. नक्की राग नाही ना आला? अगं वल्लरी, नाही, तू काम करते महत्वाचं आहे ना. तुम्हाला एक गोष्ट सांगू, दादांचा नवीन बिझनेस सुरू होतोय ना, हे ऐकूनच मला खूप आनंद होतोय. खरे बाई खरे. बरं तू चहा करून घे बरं का नंतर. हो मी घेईन, तुम्ही जा. चालेल. येत ना वल्लरी. हो बाई. अरे आलात तुम्ही? पण तरी काय, घरात असतील ना सगळे? काय चाललंय?
कोणीच नाही आहे घरात. आता फक्त तुम्ही आणि मी. कुठे गेलेत? अहो असं काय करताय? महेंद्र दादांनी नवीन स्टॉल घेतलाय ना, तेच पाहायला गेलेत. अच्छा. काय हो, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? दमलात का खूप? डोकं चेपून देऊ का? नाही नको राहू दे. अहो ते कामाचं टेन्शन बाकी काय नाही. मग डोकं चिपून देते ना. नको. एक मिनिट. अहो हा हॅलो. काय? आलोच. अहो आत्ता तर घरी आलात, कुठे चाललात? ऐका तरी. अहो कुठे निघालात? अरे काय झालं यांना? आधी तर हे आम्हाला एकांत मिळावा म्हणून किती धडपडायचे, आणि आज हा कोरडेपणा. किती उशीर झालाय. कॉल घेतो म्हणून गेले आणि अजून आले कसे नाही येथे? हेलो. हेलो मैडम जी, मैं मखीजा. कोण मिस्टर मखीजा? सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. आपने किसी भरत सोनवणे नाम दे बंदे दी पोस्टमार्टम दी अपील जारी केली आहे काय? पण तुमचा भरत सोनवणेच्या केसशी काय संबंध आहे? तुझसे ये केस ना लियो, थोड़े के लिए अच्छा नहीं रहेगा. एक्सक्यूज मी, धमकी देताय तुम्ही मला? हे बघा, अन्यायाविरुद्ध लढा देणं हे माझं कर्तव्य आहे, आणि भरत सोनवणेंचे वडील जर का माझ्याकडे न्याय मागत आले असतील तर त्यांची मदत करणं हे पण माझं कर्तव्य आहे, आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी जितके प्रयत्न करू शकते ना तितके प्रयत्न करणार, हे कायम लक्षात ठेवा. मैडम जी, बहुत महंगा पड़ेगा ये आपको. हो ठीक आहे, चालेल. आता मला महागात पडतंय की तुम्हाला, हे आपण कोर्टातच बघू. वल्लरी ये जेवायला ये, तुला वाटते जेवायला. नाही वहिनी, हे आले की मगच मी जेवायला बसेन, तुम्ही जेवून घ्या. बर, पाणी आणते. मी काय म्हणतो माया, आज आपण जी जागा पाहायला गेलो होतो ना, मला गैरीच आवडली ती नक्की करून टाकू आपण आता. चालेल नाही? नाक्यावरची मोक्याची जागा आहे, बिझनेस चांगला होईल. तुम्हाला दोघायला बी आवडले तर मग चालेल मला. हा, आणि मी काय म्हणते, आपण एखादा चांगला मुहूर्त बघू आणि आपल्या बिझनेसला सुरुवात करी टाकू. हा चालेल. माया आता काम कर रे, 4 पैसे कमव बाबा. हा हो आई, तो अभि संसार आहे ना बेटा. हो आई, मी नक्की काम करेन. हा भाऊजी आले वाटतं. अहो तुम्ही कुठे होता? कधीपासून फोन करत होते मी तुम्हाला, मेसेजेसचा पण रिप्लाय नाही दिला. काय करत होता तुम्ही? कुठे होता सांगा ना. तू भरत सोनवण्याची केस घेते ना वल्लू? अहो अरे याला काय झालं आता? काम झालं ना, या फाईल जागेवर ठेवत जा. याचं काय, कवर चादर काय बदलणार आहे की नाही? रोज तेच. ते सगळं करेन मी, पण काय झालं, एवढी का चिडचिड करताय तुम्ही? नाही. आज शेवलात पण नाहीत नीट. भूक नव्हती का? तिथं भूक मेली माझी आणि तुला जेवणाचं पडलंय. एक मिनिट, मला सांगाल का काय घडलंय? काय झालंय? वल्लरी ऐक ना, ते भरत सोनवण्याची केस आहे ना, ती घेण्याची काही गरज नाही. घेऊ नको ती केस. काय? अहो पण का नाही? म्हणजे याआधी असं कधीच बोलला नाही आहात तुम्ही मला. आजपर्यंत बोललो नाही, कारण या आधीच्या कोणत्याही केसमध्ये माझा काहीही संबंध नव्हता. पण या केसमध्ये मी पण अडकलोय. काय? अहो पण या केसचा आणि तुमचा काय संबंध आहे? कसं माहिती वल्लू, ती जी कंपनी आहे ना, मॉस्मी केमिकल्स, त्याच्या लायसन्स रिन्यू करून देण्याचं काम मी करतोय. मी तिथे गेलो तेव्हा मला कळलं की काही मशिनरीज आउटडेटेड होत्या. बॉयलरचा पण इश्यू होता त्यांच्या. तर त्यांना मी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी चेंज करा, मी तुम्हाला लायसन्स रिन्यू करून देतो. पण ते म्हणाले की
ह्या सगळ्या प्रोसेसला 1.5 महिना लागेल. आता 1.5 महिना खूप मोठा कालावधी येतो, म्हणून मी अर्जंटली त्यांना लायसन्स रिन्यू करून दिला. अहो वेळ लागणार होता, मग लागू द्यायचा होता. रिस्क का घेतली? अगं 1.5 महिन्याचा कालावधी लागला असता, त्या कंपनीला रोजचा लाखो रुपयांचा दंड भरावा लागला असता. म्हणून मी अर्जंटली त्यांना रिपोर्ट दिला की सगळ्या मशिनरी अपडेटेड आहेत. तुम्हाला कळतंय का? तुम्ही तिथल्या कामगारांच्या जीवाशी खेळलात. हे बघा, हे बरोबर नाही केलंय तुम्ही. हे असं नव्हतं करायला पाहिजे. दिला, जाऊ दे, सोड ना. तू आता ही केस घेऊ नको. तू जर ही केस घेतलीस ना, सगळं प्रकरण उघडकीस येईल आणि त्यात मी अडकेल वल्लू. तुम्हाला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही त्या कंपनीची बाजू का घेताय? कारण त्यांनी आपल्या पडत्या काळात खूप मदत केली आहे. आपण आत्ता जे काही सुख उपभोगतोय ना, त्यात त्यांचा सुद्धा वाटा आहे वल्लू. म्हणून त्यांच्या पडत्या काळात आपण त्यांना मदत केली पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. अहो पण वल्लू ऐक ना प्लीज, नको घेऊ ना केस. अहो कसल्या धर्मसंकटात टाकलं तुम्ही मला.